सरकारच्या आश्वासनांबाबत बोलताना आमदार प्रमोद जठार यांनी महायुती सरकार दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले। यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करत पूर्वीच्या सरकारांनी अनेक आश्वासने पूर्ण केली नाहीत असा आरोप केला। लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना त्यांनी सरकारची भूमिका देखील स्पष्ट केली। माझं असं म्हणणं आहे की आपण ज्या गरीब महिला आहेत त्यांना पैसे देण्याचा हा सरकारचा आमचा निश्चय होता। त्यामुळे ज्या सगळ्यात लाडक्या बहिणी आहेत परंतु ज्या गरीब रेषेच्या खाली आहेत त्यांनाही हातभेट म्हणून सरकारने दिले। जे आता तुम्ही त्यांना वगळलं म्हणताय, त्यांचे नवरे कुठेतरी सरकारमध्ये नोकरीला आहेत, त्या नोकरीला आहेत, इतर सगळ्या आहेत। आता त्यांच्यासाठी ही जी 1,500-2,000 रुपयाची जी किंमत आहे त्याला फार छोटी आहे त्यांच्यासाठी। ज्यांच्या जो गरीब आहे, जो शेवटचा माणूस आहे, जो अंत्योदय आहे, जो रंजला गांजला अशा बहिणींसाठी ही भेट आहे। त्यामुळे ज्यांना ऑलरेडी पैसे मिळतात त्यांनी स्वतःहून खरं म्हणजे थांबलं पाहिजे। कडे 70 वर्ष राज्य होतं, त्यांनी केलं का? असं नाही केलं। त्यांनी कुठे आश्वासन दिले? एकदा तर सुशीलकुमार शिंदेंनी प्रिंटिंग मिस्टेक म्हणून जी आश्वासनं दिली होती ती परत घेतली। आमच्या सरकारने तर असं काही केलं नाही, चुकीचं करणार नाही, योग्य जे आश्वासन दिली ती पाळणार असं हे देवाभाऊचं सरकार आहे। त्यामुळे म्हणून 10-12 वर्ष आमचं सरकार कसं जोरदार चालू आहे, केंद्रातलं सरकार जोरदार चालू आहे। त्यामुळे आमच्याकडे प्रिंटिंग मिस्टेक नसते। पण जे मंडळी ऑलरेडी श्रीमंत आहेत अशानं जर चुकून हा लाभ गेला असेल तर तो थांबवावा, या मताचं सरकार आहे।